हाँ बोल ईशा. अरे काय झालं, असा का आवाज येतोय तुझा? इतका त्रास होतोय? काय नाही ग, थोडंसं पोट बिघडलंय आणि थोडी कणकण वाटते. मग ऐक, मी लगेच येते आता तिथे घरी, आपण लगेच डॉक्टरांकडे जातोय. अगं नको ग, काय त्या डॉक्टरांना काय कळत नाही. आणि तुला सगळ्या विषयांमधलं सगळं कळतं का? तू एन्सायक्लोपीडिया आहेस का हो? गपचूप ऐक ना, मी सांगते तर. अगं नको ना. काय नाही ग, मी होईन बरा. मला माहिती आहे, जरा मी कॉन्सन्ट्रेट केलं ना की बरं वाटेल मला. म्हणजे जरा शांतपणे पडतो मी की बरं वाटेल. मला कळतं ग, कॉन्सन्ट्रेट करायचं आपण त्या भागावर की होतं व्यवस्थित. नाही बरोबर आहे, ते सगळं बरोबर आहे, मला सगळंच पटतंय. पण ऐक ना, मी काय म्हणते, आपण जातोय तरी डॉक्टरांकडे, ठीक आहे? अगं मला खरंच माहिती आहे मला काय झालंय ते. काय झालंय मला तरी कळू दे बरं. कालच आईला भेटून आलो ना. तिचं म्हणणं आहे मला तिचं मन कळत नाही. ईशा, तिचं एक वाक्य सतत माझ्या डोक्यात घुमतंय. ती मला म्हणाली की तुला इतर स्त्रियांचं मन काय, तुझ्या आईचंही मन कळलं नाहीये. मला तेच डायजेस्ट होत नाहीये ईशा. मी नेमकं काय म्हणायचंय तिला. मला खरंच कळत नाहीये का कोणाचं मन. मी इतका इनसेन्सिटिव्ह आहे का? मी स्वतःलाही ओळखलंय का? मी तुझ्याशी लग्न करायला निघालोय, पण मला तुझं मन नक्की कळलंय ना? अरे हो, म्हणजे आपण गोड गोड बोलतो, आपण छान बोलतो, ते सगळं ठीक आहे, पण माझं तुला आधार वाटतो ना? मी तुला न्याय देऊ शकतो का? असे अनेक प्रश्न डोक्यात घुमतायत का माझ्या. त्याचाच त्रास आहे सगळा. एक मिनिट शांतपणे ऐकतोस माझं? तू खूपच वाहवत चाललास असं नाही वाटत तुला? हा, या सगळ्यामध्ये मला काय वाटतंय तुझ्याबद्दल तेही महत्वाचं आहे की नाही? आहे ना. आणि मला काय वाटतंय याच्याबद्दलचे सगळे निर्णय तू तुझ्या पातळीवर घेऊन मोकळा होतोयस, आणि या जाळ्यात तू आता जास्त जास्त अडकत चाललायस. असं नको करू ना. ऐक, मला तू हवायस. माझ्यासाठी तू खूप खूप जास्त महत्वाचा आहेस. अरे, आणि यातलं काही मी लाडात येऊन बोलत नाहीये. मी खूप सिरियसली सांगते. मी तुझ्या जागी आणखीन दुसऱ्या कुणालाही इमॅजिन नाही करू शकत राजा. आणि तू कशाला काळजी करतोयस? मी आहे, तुझ्या बरोबर आहे. ओके ईशा, मी खूप सिरियसली प्रयत्न करतोय का सगळं पॅचअप करायचं, पण मग तो जुना राग का उफाळून येतो? हो बरोबर आहे, तसं होणारच आहे, कारण तू संत नाहीयेस की नाही. हे बघ, तू एक सामान्य माणूस आहेस आणि तू स्वतःकडून जरा जास्तच अपेक्षा करतोयस. त्यामुळे या सगळ्यात तू. हॅलो, झोपला? अरे यार, हा झोपला. मला माझा मेन मुद्दा बाजूलाच राहतोय सांगायचा. ओम्या 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 ओ ओ ओ ओम्या, मेरा स्वप्नात पण फोनवर बोलतोय की काय? ओम्या, हे ओम्या, ओम्या. हा बोल बोल बोल. अरे काय बोल बोल बोल. ए ओम्या. हा बोल ना, हळू. अरे काय बोल, हळू बोल. कोण बोल काय? हा, अरे फोन. अरे काय ऑफिसच्या कपड्यामध्ये? अरे काय काय लोळत का पडलायस तू? ए काके, जा ना यार, मला बरं वाटत नाही, माझ्या पोटात दुखते. अरे तुला कधीपासून दुसऱ्याचं चांगलं झालेलं बघवेन असं झालं रे, पोटात दुखायला? काय यार काके, सोड ना, मला खरंच बरं वाटत नाही, मला झोपू दे. हो का? मला यार, मला वाटलं तशी मस्त मला एक पार्टी देशील, ग्रँड पार्टी. कसली पार्टी? माहित असून माहित नसल्यासारखं करतो. हा यार, मला खरंच काही माहित नाही.
खरेदी कधी करायची रे? कसली खरेदी? लग्नाची. कोणाचं लग्न आहे? होम्या, धनानं तुला कोर्टाची तारीख पडली ती सांगितली म्हणून तू टेन्शन घेतलंयस का? त्या रामदास स्वामी सारखं लग्नातून मधूनच पळून जाणार नाहीस ना? नाही म्हणजे इतिहासामध्ये रामदास स्वामींच्या बद्दल उल्लेख आहे, पण नंतर त्यांच्या नातेवाईकांची काय बोंब झाली याचा उल्लेख नाहीये, तेव्हा आम्हाला प्रॉब्लेम नकोय. कळलं? काय बोलतोयस तू? काय काय बोलतोयस? मला काहीच कळत नाहीये. ओके, सांगतो. तुझ्या लग्नाची तारीख ठरली आहे. काय? काय झालं? हेमंतराव घरी आले होते आजच. त्याने आणि दत्ता भाऊनी मिळून तुझी आणि ईशाच्या लग्नाची तारीख फिक्स केली आहे. म्हणूनच माझ्या पोटात दुखतंय यार. यार तुम्ही असं कसं करू शकता? ते अचानक उपटले घरामध्ये, आम्ही तरी काय करणार? अरे तुम्हाला एक फोन तरी करायचाच ना का? चान्सच दिला नाही हेमंतरावांनी. अरे हो, म्हणजे मी ट्राय करत होतो फोन तुला, पण तुझा फोनच. गप्पा बस यार. तुम्ही मला न सांगता माझ्या लग्नाची तारीख कशी ठरवू शकता? यार काके, तू माझा माणूस आहेस ना. तू तरी मला फोन करायचास ना, त्यांना थांबवायचंच ना. काही बोलू नकोस, जा तू इकडनं. आम्ही आपलं एवढं प्रामाणिकपणे सांगायला जायचं आणि आमच्यावरच काय? कधी आता माझं लग्न? मी नाही सांगणार. जा आता. यार आता हे मलाच सांगत नाहीत माझं लग्न कधी ठरवलंय. पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला. बाय रंगघोष. कोण रंगा? कोणाचा रंगा? यार माझ्या लग्नाची तारीख मला न सांगता ठरवली. अरे मी मरणार आता. आता आजार वाढणार माझा. हा हे अगं, हे काय 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 आहे हे? तारीख पडली? अरे मी तेच तर सांगायला तुला मगाशी फोन केला होता. ओ मला खूप टेन्शन आलंय. ही केस काय मी एकटी हँडल करू शकत नाही. मला तुझी मदत हवी आहे. तू एकटीने कसं लग्न करशील? अगं पण मग मला सांगायचंच तरी ना. तू काही काय आता लग्न बिग्न कुठे रे मध्ये बोलतोयस? अगं तारीख ठरली ना. आम्ही तेच म्हटलं ना, देसाईंच्या मॅटरची तारीख पडली आहे. मी तेच. एक मिनिट, तू कशाबद्दल बोलतोयस? अच्छा, म्हणजे तुलाही काहीच माहित नाहीये तर मन घट्ट कर आणि मागे गादी आहे की नाही बघ. म्हणजे पडलीस तर फार लागणार नाही. काय बोलतोयस तू? आपल्या लग्नाची तारीख ठरली आहे. काय 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 म्हणालास तू? नाही 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 नाही. हो 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 हो. अरे काय बोलतोयस तू? कोणी ठरवले? आपल्या घरच्यांनी परस्पर ठरवले. अरे पण काय बोलतोयस तू? मला काही कळत नाहीये. तुझे वडील आले होते आज घरी. दत्ता भाऊ होते घरी. हा, त्या दोघांनी मिळून ठरवले पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला आहे आपलं लग्न. ओम तू काय बोलतोयस? अरे अरे आवरा यांना, हे नाहीये, हे इम्पॉसिबल आहेत लोक. एक मिनिट, आपण काय करायचं आता? आता काय करायचं? आपण काहीच करणार नाही आहोत. आपलं लग्न आहे पुढच्या महिन्याच्या 15 तारखेला. कॉंग्रॅट्स ईशा. कॉंग्रॅट्स काय कॉंग्रॅट्स? मला काही सुचत नाहीये. एक मिनिट ओम, आपण कधी सांगायचंय? अगं तू मलाच काय विचारतेस? तुला जितका धक्का बसलाय ना तितकाच मलाही बसलाय. मला माहित नाही आपण हे कधी सांगणार आहोत. फक्त एवढंच आहे, लवकरात लवकर आपण भेटून हे ठरवायला हवं. कमाल आहेत ना माझे बाबा, पण कमाल आहेत. मला आता ना असं वाटतं की ओम आपण त्यांना सांगून टाकूया की हे लग्न जसं तुम्ही आमच्या अपरोक्ष ठरवलेत ना आम्हाला बाजूला काढून, तसंच ना आता डायरेक्ट लग्न लावून टाका आणि मॅरेज सर्टिफिकेट आणून द्या आमच्या हातात. ईशा, ईशा मी फोन कट करतोय. ओम नाही. तू चिडू नकोस. फोन कट करण्याला कारण तू नाहीयेस, तर मला काही सुचत नाहीये. त्यामुळे आता आपल्याला शांत राहणं गरजेचं आहे. तूही शांत राहा, मी शांत राहतो. आपण दोघांनी डोकं आपलं शांत ठेवूया. ओके, बाय. काय चाललंय? आई बापरे,
बाईसाहेबांचा फोन म्हणजे तारीख ठरल्याचं कळलं. उमा, ए उमा, ए उमा, काय ग? अगं इकडे ये ना, लवकर ये ना. काय झालं? इशूचा फोन आहे अगं. अगं मग फोन आहे तर घे ना. नाही मग काय मी बोलू आता तिच्याशी? काय बोलू म्हणजे काय? काय सांगू काय तिला? ती विचारणार आहे मला. आपण तारीख ठरल्याचं कळलं अगं तिला, म्हणून फोन असणार आहे हा. अगं हो ठीक आहे ना, मग आपलं जे काही ठरलंय तर तिला खणखणीत आवाजात सांग तू. फक्त स्पीकर ऑन कर. हो का? हो बोल. हां 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 बोल इशू बोल. आई, तुम्ही आमच्या अपरोक्ष आमचं लग्न ठरवलंय. ए इशू, माझा काही संबंध नाही. तू बाबांना विचारा सगळं. संबंध नाहीये. तुझा संबंध नाहीये, मग बाबांचा काय संबंध आहे? अगं बाबांचं म्हणजे मला काही माहिती नाहीये यातलं. बाबांना विचार तू. बाबा खूप चिडले होते की तारीख का नाही ठरवत तुम्ही, म्हणून चिडले होते बाबा. बाबा चिडले होते? हो, म्हणून ते गेले आणि त्यांनी ठरवलं सगळं. तू त्यांना विचार. ए आई, तू ऐकून बोलतेस का कुणाचं? नाही, मी माझ्या मनाचं बोलते इशू. म्हणजे मीच बोलते अगं. असं काय बोलतेस तू? कारण तू काही बोलतेस. मी बाबांना चांगलं ओळखते, ते असं काही करणार नाहीत अचानक जाऊ. तू भरवलं असणार काहीतरी त्यांच्या डोक्यात. मला खरं सांग आई. बघितलंस, तिला कळतंय की बाबांना हे काही बाबांचं नाही. गाऊ आहे अगाऊ. बाबांचा प्लॅन नाही. मग मी आता काय म्हणतो? तू बोल ना, ठडकावून सांग ना तिला. हॅलो. हा हे बाय इशू, तुझा विश्वास नाहीये तुझा माझ्यावरती. मी काय सांगते त्यावरती. हे बोल मग उमा काकूशी. उमा का? आई, हॅलो. हा बोल इशू. काकू, काय चालवलं तुम्ही? काय चाललंय? तू एवढा इशू काय करतेस? अगं तुझ्या लग्नाची तारीखच तर पक्की केली आहे ना. काय बारशासाठी हॉल नाही ना बुक केला आम्ही? एवढं काय त्यात? एक मिनिट. हसताय काय तुम्ही? हसू नका तुम्ही. मला कळतच नाहीये, तुम्ही आम्हाला न सांगता डायरेक्ट लग्नाची तारीख ठरवून मोकळे झालात. इशू, तुला कळतच नाहीये. हे बघ, किती झालं तरी हेमंत तुझे वडील आहेत ना. आणि मग वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नाची चिंता असते, हो की नाही? आणि आता आजूबाजूची लोक सुद्धा विचारायला लागली आहेत. मग हेमंत त्यांना काय उत्तर देणार? ओके, ग्रेट. म्हणजे स्वतःला पुढारलेले म्हणवणारे माझ्या घरचे आता आजूबाजूचे लोक काय म्हणताय त्याचा विचार करायला लागलेत. वाव, मस्त. अगं पण ईशा, आपण किती दिवस असं घोंगडं भिजत ठेवायचं? हा, काही नाही, सगळं मस्त झालंय. यू शुड बी हॅपी. हो ना. तुझा आवडता माणूस आता तुझा नवरा होणार आहे. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हा, आपण मस्त मजा करू. हा, चल बाय 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 बाय. अगो बाई, ठेवलाच का? काय झालं तुला? मला का मारतीस? काय झालं तुला? सांग ना, का सटकलंय तुझं? हा, मला असंच वागायचंय आता. वाग, पण का? कारण माझे तीर्थरूप गेले होते ओमच्या घरी आणि माझ्या लग्नाची तारीख फिक्स करून आले. अरे बापरे. अगं पण ओमच्या घरच्यांनी का ठरवली तारीख? मला काय माहिती, ते मला तेच कळत नाहीये. अरे यार, काही नाही, बाबा अचानक गेले असणार ना घरी. मग ओमच्या घरच्यांना काही सुचलं नसणार, ते गांगरले असणार. नेमकं ओम पण नव्हता त्यावेळेला घरी. शी यार, हे काय होऊन बसलंय? एक मिनिट. काय झालं? एक मिनिट. काय? मी आता जेव्हा आईला फोन केला होता तेव्हा माझ्याशी उमा काकू कशी काय बोलली? बोलू शकते ना ती. नाही, जी बाई या सगळ्यामध्ये इतकी डिसइंटरेस्टेड होती ती अशी अचानक माझ्याशी बोलायलाच लागली. हा, होऊ शकतं असं. अगं असं अचानक होऊ शकतं का? होऊ शकतं. नाही, तुला कळत नाहीये आशू. ज्या अर्थी ही सगळी चक्र अशी अचानक फिरली आहेत आणि बाबा घरीच गेले ना ओमच्या, त्या अर्थी नक्की आई आणि काकू मध्ये काहीतरी डिस्कशन झालंय. अरे बापरे. आणि आता त्या दोघी जणी एकत्र ऍक्टिव्हेट झाल्यात. मी मेलीये, मी एक मिनिट. आता मला सगळं हळूहळू कळतच आहे. म्हणजे काय कळतंय? तुला आठवते का आज सकाळी मला आईचा फोन आला होता तेव्हा तिने मला काय विचारलं? काय? खुदून तू ओमच्या घरी जाणार आहेस का? तू ओमच्या घरी जाणार आहेस का? आणि मी जेव्हा नाही म्हटलं, मी म्हटलं नाही मला वेळ नाहीये, मी डायरेक्ट कोर्टात चाललीये, तेव्हा तिने फोन कट केला होता.
वाव, म्हणजे या दोघी बायका आता एकत्र ऍक्टिव्हेट झाल्यात. आशू, मी मेले, मी ठार मेले. शांत शांत. पण मी काय करू शकते मग आता? काय करू? तू काहीच करू शकत नाहीस. मी आता एवढंच करू शकते की मी लगेच मोठ्या बाबांना जाऊन भेटू शकते. आत्ता का जाईन मी? हा, तेच म्हटलं मी, तू आत्ता का जाशील? तुला तुझी आई कळलीच नाही असं वाटतं. तुला तुझी आई कळलीच नाही असं वाटतं मला. हा आई, ओम बोलतोय. मी तुला हर्ट केलं. आय एम सॉरी. नाही, मला खरंच कळत नाही तुझं मन. मी तुला यापुढे नाही त्रास देणार. आय एम सॉरी. मी नाही त्रास देणार तुला. आय एम सॉरी. गुड वन. काय झालं काका? अगं एक मस्त जोक आलाय. तू पण आहे का? हे बघ, एक्सचेंज रेट मधल्या फ्लक्च्युएशन्समुळे डॉलरचा डॉलर एक्सचेंज रेट. अगं मलाही नीट कळला नाही धना हा जोक. मला पुन्हा एकदा वाचावा लागेल, मग मी तुला समजावून दे ना. काका, थँक्यू. तुम्हाला मला मराठीत न समजावं लागेल म्हणून तुम्ही सांगितलं नाही ना. असंच होतं अहो सगळ्यांचं. धना, सांगू का, यात प्रॉब्लेम आमचा आहे, दोष आमचा आहे. मग आम्ही तुला सोप्या भाषेत समजावून देऊ शकत नाही ना. दॅट इज आ प्रॉब्लेम. वा, नेहमीप्रमाणे चहा उत्तम झालेला आहे. थँक्यू. हे जयेश कुठे गेलाय का? अहो ते क्लासला गेलेत. त्यांना सकाळी सकाळीच जावं लागतं आजकाल 6 वाजता. हो. पहिलीच बॅच असते ना म्हणून. आय सी. खूप मेहनत करतो हा जयेश. आय मस्ट से यू आर व्हेरी लकी धना. जयेश खूप आवडतो मला. मला पण. अच्छा. नाही म्हणजे ते माझी खूप काळजी घेतात ना म्हणून. आणि मधूचं काय चाललंय? कुठे ती? झोपा काढणं. गुड मॉर्निंग काका. गुड मॉर्निंग समीर. आले. धनाताई, काल मला काय स्वप्न पडलं माहितीये का? हा, हे आपलं घर आहे ना, मस्तपैकी सजवलेलं होतं, फुलं वगैरे लावून. आणि आपण सगळे मस्त टापटीप कपड्यात होतो. आणि अजित काका आणि ओम दादाचं आणि ईशाताईचं लग्न झालं माहितीये. सगळे नातेवाईक होते, आपल्या घरातले पण, त्यांच्या घरातले पण. आणि मग ओमदादानं डेअरिंग करून त्यांच्या घरातल्यांना सांगितलं. कोणी चिडलंच नाही माहितीये. फक्त ईशाताईची आई म्हणाल्या की आम्हाला आधी का नाही सांगितलं वगैरे. आणि मग लग्न पार पडलं, आपण अक्षता टाकल्या. खूप मस्त वाटलं मला. चहा नको पिऊस, आणखीन 2 चमचे साखर घालते. चांगली बातमी दिलीस म्हणून. पण काय रे, तुझा ओम दादा आहे कुठे? अहो त्यांना ना काल पोटात खूप दुखत होतं. अजिबातच बरं वाटत नव्हतं. अरे धना, कमाल करतेस तू. मला आत्ता सांगतेस. हॅलोस मी. ओम. ओम. अरे अरे बाबा, ओम ताप आहे तुला चांगलाच. थर्मोमीटर कुठे? मी घेतो, तू पड. हळू हळू हळू. मला सांग कुठे थर्मोमीटर?
बहुतेक त्या एखाद्या ड्रॉवर मध्ये असेल. तू काल रात्री गोळी घेतलीस का? नाही घेतली. मला वाटलं जरा थोडं झोपून बरं वाटेल, पण नाही वाटत. अंग दुखतंय, पोटही दुखतंय. अरे हे घे. हे ना काहीतरी मेजर इन्फेक्शन वाटते मला. आय थिंक वी शुड गो टू द हॉस्पिटल. अरे नाही हॉस्पिटल काय. अरे एखादी तापाची गोळी दे, जरा कमी होईल मला. तिथे फर्स्ट एड बॉक्स असेल. बघू जरा डोळे उघड. अरे डोळे असे का दिसत आहेत तुझे? नाही हे नॉर्मल नाहीये नक्कीच. वी हॅव टू गो टू द हॉस्पिटल. अरे हॉस्पिटल काय. अरे तुला ना बाबा, मी आजारी असल्याचं तुला सवय नाहीये, त्यामुळे तुला असं वाटतंय हॉस्पिटल वगैरे काही नको. ओम जरा काढ, थर्मोमीटर काढ. ओम अरे जवळजवळ 4 ताप आहे. चल लेट्स गो. चल. अरे नको रे बाबा हॉस्पिटल. हे बघ, मी आजीला सांगू किंवा धनाला सांगू का? नाही नको. ते धना आजी नको, त्यापेक्षा तू मला घेऊन चल हॉस्पिटलला. चल. काम कर, ते वॉलेट आहे बघ माझं तिकडे. पैसे आहेत रे माझ्याकडे. अरे तसं नाही रे बाबा, ते हॉस्पिटलचा नंबर आहे त्याच्यात. मागच्याला आजीला ऍडमिट केलं होतं ना. ओके. बरे आहेत तिकडचे डॉक्टर. ठीक आहे. डॉक्टर तपस्वी राईट? ओके. हळू. डॉक्टर तपस्वी, गुड मॉर्निंग डॉक्टर. मी अजित चौधरी बोलतोय. मला जरा माझ्या मुलाला तुमच्याकडे आणायचं होतं. खूप ताप आहे त्याला. 104. हो. मग किती वाजता येऊ आम्ही? अच्छा, तोपर्यंत ओपीडी संपेल का? ओके डॉक्टर, आय सी यू देअर. I'm okay. चल निघूया.